बघा, खालील संख्या मालिकेत न बसणारे पद ओळखा असा प्रश्न लेकरांनो. काही पद इथं क्रमशः दर्शवलेले आहेत. या संख्या मालिकेमध्ये न बसणारं पद म्हणजे विसंगत पद कोणतं असा प्रश्न विचारला आहे. त्याचे काही पर्याय ओके या साईडनं दिलेले. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल, खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल लेकरांनो, अवश्य चॅनल सबस्क्राईब करा. हिताची गोष्ट एक कॉमेंट करा, सर मला प्रश्न हवेत, आणि मोफत मिळवा स्पर्धा परीक्षेमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रत्येक घटकावरील हजारो प्रश्न सरावासाठी. अजिबात तुम्हाला कुठल्या पुस्तकाची गरज उरणार नाही. तुम्ही माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये सुद्धा सहभागी होऊ शकता. तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड प्रश्न सराव म्हणून येथे अभ्यासता येतील. गणितासंबंधी तुमच्या मनामध्ये असलेल्या विविध शंका कुशंका सुद्धा तुम्हाला बिनधास्तपणे विचारता येतील. आता हा प्रश्न सोडवायचा कसा? संख्या मालिकेमध्ये दिलेले पद 80, 16, 4, 4/3, 2/4 आणि 2/3 याच्यामधलं विसंगत पद किंवा संख्या मालिकेमध्ये न बसणारं पद कोणतं, अर्थातच विसंगत पद कोणतं, हे काही पर्याय त्याचे दर्शवले. याच्यामध्ये काय रहस्य, काय जादू आहे असा प्रश्न विचारला. याची सोडवण आता याचं इकडे एक्सप्लेन गोष्टी लक्षात घ्या. बघा, 80चा विचार करा. 80ला लेकरांनो जेव्हा आम्ही 5 भागतो तेव्हा येणारं उत्तर प्राप्त होते 16, जे की समोर दर्शवलेलं आहे. म्हणजे 80ला कितीनं भागलं हो? 80ला इथं भागीला किती घेतले? भागीला घेतलेत लेकरांनो 5. गोष्टी लक्षात ठेवा. आता हे जे 16 इथं आले, 80ला 5 भागून 16 आले. आता या 16चा विचार करा. या 16ला लेकरांनो इथं 4 भागायचं, म्हणजे हा भाग दिल्यानंतर प्राप्त होणार उत्तर 4. 16ला कितीनं भागलं? तर इथं भागीला घेतले लेकरांनो किती हो? 4. अनुक्रमे 5 नंतर 1 कमी, 4 भागितलं 16ला, उत्तर प्राप्त झालं 4, जे की समोर आलेलं आहे. बरोबर आहे. आता पुढे चला. या 4ला इथं ठेवा आणि या 4ला आता 3 भागायचं. 4ला 3 भागायचं म्हणजे काय करायचं हो? याचं उत्तर सरळ सरळ 4/3 येणार. किंबहुना कुठली संख्या, कुठला अंक एकटा नसतो, छेदस्थानी 1 असतो. या गोष्टीचा विचार करता हा संयुक्त अपूर्णांक आणि संयुक्त अपूर्णांकाची सोडवण करत असताना संयुक्त अपूर्णांकाच्या छेदातील छेद हा अंशामध्ये गुणीला घ्यावा लागतो. म्हणजे 4 सोबत या 1ची रवानगी कुठं? गुणीला स्वरूपात, छेदस्थानी हे 3. 4/3 हेच ते उत्तर समोर दिलं. या 4ला कितीनं भागायचं? अनुक्रमे इथं 5 भागतलं, इथं 4. आता इथं 3 भागा, म्हणजे भागीला इथं काय? भागीला इथं 3. मग आता हे 3 आम्ही भागलं 3 भागून आलेलं उत्तर 4/3 हे इथं आलेलं आहे बघा. 4ला 3 भागलं, उत्तर प्राप्त झालं 4/3. आता या 4/3ला इथं मांडा. इथं 5 भागलं, इथं 4 भागलं, इथं 3 भागलं, अर्थात इथं कितीनं भागायचं? उतरता क्रम 2 भागायचं. सर कशाला भागायचं? तर या 4/3ला भागायचं, 2 भागायचं. आता हे 2 छेदस्थानी असलेले कुठली संख्या, कुठलंच पद हे लेकरांनो एकटं नसते, त्याच्या छेदस्थानी हा 1 असतोच. आणि अपूर्णांकाचा भागाकार म्हणजे उलटा गुणाकार. किंबहुना या 4/3 सोबत हा छेदस्थानी असलेला अपूर्णांक गुणीला स्वरूपात घ्यायचा, म्हणजे गुणाकार व्यस्त रूपात मांडा, असा गणितीय गुणधर्म. अपूर्णांकाचा भागाकार म्हणजे उलटा गुणाकार. मग आता पुढे चला. याला संक्षिप्त करू शकता तुम्ही. बे 1 बे आणि बे दोन्ही 4 होतात, म्हणजे बे 1 अंशामध्ये 2 गुणीला 1, छेदामध्ये 3, बे 1 बे आणि छेदस्थानी 3, असं काहीच उत्तर प्राप्त होते 2/3, जे की इथं आलेलं आहे. मात्र हे नाही, संख्या मालिकेमध्ये चुकीचं असलेलं, विसंगत असलेलं पद कोणतं रे बाबा? आम्हाला एक्सप्लेन केल्यानंतर आढळते की बाबा इथं 16 उत्तर कंप्लीट यायला लागलं, 16 इथं
संख्या मालिकेमध्ये आहेत. लक्ष द्या, 4 कंप्लीट या लागलं, 4 संख्या मालिकेमध्ये आहे. इथं 4/3 एक्सप्लेन आलं, संख्या मालिकेमध्ये 4/3 सुद्धा आहे. संख्या मालिकेमध्ये हे इथं 2 न भागून 2/3 आले, संख्या मालिकेमध्ये 2/3 सुद्धा आहे. 80 ला तर प्रारंभिक 5 न भागितलं म्हणजे 80 सुद्धा आहे. म्हणजे या क्लुप्तीचा वापर करता 80, 16, 4, त्यानंतर 4/3 आणि 2/3 उतरत्या क्रमानं 5, 4, 3, 2 या पद्धतीनं भागल्यानंतर हे पद प्राप्त होतात. कोणकोणते? 80 नंतर क्रमशः 16, 4, 4/3 आणि 2/3. न प्राप्त होणारं पद कोणतं? किंबहुना संख्या मालिकेत न बसणारं पद कोणतं? तर त्याचं उत्तर तुमच्या प्रश्नाचं काय? तर हे याच्यामधलं विसंगत पर्याय कोणता? तर 2/4 हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं निकरानोत्तर. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल, खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल, अवश्य चॅनल सबस्क्राईब करा. हिताची गोष्ट एक कॉमेंट करा, सर मला प्रश्न हवेत आणि मोफत मिळवा. स्पर्धा परीक्षेमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रत्येक घटकावरील हजारो प्रश्न सरावासाठी अजिबात तुम्हाला कुठल्या पुस्तकाची गरज उरणार नाही. हा माझा शब्द लिहून घ्या, हा विश्वास तुम्हाला देतो. ओके. संकीर्ण प्रश्नसंच ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.